सध्याला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल हा वाजलेला आहे। प्रत्येक राजकीय पक्षाने आपापले उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये उतरवलेले आहे। दिनांक 4 नोव्हेंबर 2024 ही विधानसभेचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाय व्होल्टेजचा जो मतदारसंघ आहे तो म्हणजे माहीम मतदारसंघ। माहीम मतदारसंघामध्येच शिवतीर्थ येतो म्हणजे शिवाजी पार्क, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला शिवसेना भवन देखील आहे। या मतदारसंघावरती साधारणपणे 1990 पासून शिवसेनेची एक हाती सत्ता आहे। शिवसेना ज्या ठिकाणी स्थापन झाली, ज्या ठिकाणी रुजली, ज्या ठिकाणातून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पसरली, त्यामध्ये या माहीम मतदारसंघाचा एक हक्काचा मराठी माणसाचा वाटा आहे। याच कारणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला प्रबळ दावेदार असणारे संदीप देशपांडे यांना दुसऱ्या मतदारसंघामध्ये शिफ्ट करून राजपुत्र असणारे अमित ठाकरे या निवडणुकीमध्ये उतरवलेले आहे। एकनाथ शिंदे साहेबांकडून सदा सरवणकर हे रिंगणामध्ये आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून महेश सावंत यांना निवडणुकीसाठी उभे करण्यात आलेले आहे। एका बाजूला भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आपण सहकार्य आणि पाठिंबा देणार आहोत अशा प्रकारची घोषणा केलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती देखील दबाव निर्माण करून हा मतदारसंघ आम्हाला तुम्ही सोडा अशा प्रकारची चर्चा ही वर्तमानपत्रामधून आणि न्यूज चॅनलमधून सदा ना कदा आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळत आहे। या वर्षीची निवडणूक अत्यंत महत्त्वाची होणार आहे, कारण की माहीम मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जर निवडणुकीवरती प्रभाव टाकेल असा कोणता जर गट असेल तर तो म्हणजे मुस्लिम समाज। या मतदारसंघाचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला, यामध्ये असं दिसून येतं की साधारणपणे 2009, 2014 आणि 2019 यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कशा प्रकारे या मतदारसंघावरती आपल्या मताची टक्केवारी ही वाढवलेली आहे किंवा त्या टक्केवारीला या लोकांनी मेंटेन करून ठेवलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी हा हक्काचा आणि हाय व्होल्टेज मतदारसंघ का झालेला आहे याचं एकमेव कारण म्हणजे राजपुत्र अमित ठाकरे। सदा सरवणकर हे या मतदारसंघामधून साधारणपणे 3 वेळा विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत। त्याचबरोबर त्याच्या अगोदर ते 3 वेळा मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक देखील राहिलेले आहेत। ज्यावेळी शिवसेनेचे 2 गट पडण्यात आले त्यावेळी देखील सदा सरवणकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला सहकार्य न करता एकनाथ शिंदे साहेब यांच्या गटामध्ये पक्ष प्रवेश केलेला होता किंवा त्यांना सहकार्य केलेलं होतं। सदा सरवणकर यांच्याच माध्यमातून माहीम या ठिकाणी काही दिवसापूर्वीपासून जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सामाजिक उपभोगी कामं ही मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। या मतदारसंघामध्ये असं देखील म्हणतात की कामाच्या जोरावरती त्याचबरोबरीने सहानुभूतीच्या जोरावरती ही निवडणूक पाहण्यात येते। सहानुभूतीच्या जर नजरेमधून जर पाहिलं तर ही सहानुभूती सदा सरवणकर यांच्या बाजूला देखील लागू शकते, ही सहानुभूती अमित ठाकरे यांच्या बाजूला देखील लागू शकते किंवा ही सहानुभूती उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे देखील लागू शकते। आता आपण या मतदारसंघामध्ये दलित वोट बँक किती, आदिवासी वोट बँक किती, ओबीसी वोट बँक किती, उत्तर भारतीय वोट बँक किती आणि ओपन मधील खास करून सध्याला महाराष्ट्रामध्ये जो मराठा फॅक्टर आलेला आहे त्याची वोट बँक किती यावरती जरा विश्लेषण। 2011 साली भारताची जनगणना झाली। या 2011च्या जनगणनेच्या नंतर भारतामध्ये कोणतीही जनगणना सध्याला झालेली नाही। माहीम मतदारसंघामध्ये साधारणपणे 2,35,000च्या वरती हे मतदार आहेत आणि हे मतदार ठरवणार आहेत की आमचा पुढील आमदार कोण असणार आहे। भारतीय संविधानानुसार 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू यानुसारच मतदानाचं गणित हे ठरत असतं। माहीम मतदारसंघाचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर या मतदारसंघामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या साधारणपणे 3% आहे, तर याच मतदारसंघामध्ये आदिवासी समाजाची लोकसंख्या साधारणपणे 0.46% एवढी राहिली आहे। आणि या मतदारसंघामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा मतदारसंघ शहरी मतदारसंघ येत असल्यामुळे या मतदारसंघामध्ये परप्रांतीय
त्याचप्रमाणे उच्च विद्याभूषित या मतदारसंघाची लोकसंख्या ही सगळ्यात जास्त आहे. मात्र निवडणुकीचा फॅक्टर चेंज करणारा जर कुठला घटक असेल तर तो म्हणजे मुस्लिम मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये साधारणपणे 13.2% एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदारसंघ आहे आणि हाच मुस्लिम मतदारसंघ ठरवणार आहे की आमचा पुढचा आमदार हा कोण राहणार आहे. सध्याला जर तुम्ही निवडणुकीच्या गणिताच्या नुसार 2009च्या विधानसभेचा जर अभ्यास केला तर या ठिकाणातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन विजय कुमार सरदेसाई हे निवडून आलेले होते. त्यांना साधारणपणे 48,734 म्हणजे साधारणपणे 37.82% एवढं मतदान झालेलं होतं. दुसऱ्या क्रमांकावरती होते काँग्रेसकडून निवडणूक लढणारे सदा सरवणकर. यांना साधारणपणे 39,808 म्हणजे साधारणपणे 30.9% एवढी मते त्यांना मिळालेली होती. तर तिसऱ्या क्रमांकावरती होते शिवसेनेचे आदेश बांदेकर. यांना साधारणपणे 36,364 म्हणजे साधारणपणे 28.22% एवढं मतदान हे आदेश बांदेकर यांना झालेलं होतं. आणि आदेश बांदेकर जे शिवसेनेमधून उभे होते ते तिसऱ्या क्रमांकाला 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये होते. या मतदारसंघामध्ये 2014चा जर तुम्ही अभ्यास केला तर 2014 मध्ये सदा सरवणकर ज्यांनी 2009 साली काँग्रेसमधून निवडणूक लढलेली होती, त्याच सदा सरवणकर यांनी 2014 साली शिवसेनेमध्ये पुन्हा पक्षप्रवेश केला आणि या ठिकाणातून निवडणूक लढवली. 2014च्या विधानसभेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक राजकीय पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढलेल्या होत्या. म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, या प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये उभे केलेले होते आणि त्या निवडणुकीमध्ये जो जिंकून येईल त्याचाच पुढे चालून मुख्यमंत्री बनलेला होता. 2014 मध्ये सदा सरवणकर हे शिवसेनेच्या माध्यमातून माहीम मतदारसंघामध्ये उभे होते. त्यावेळी त्यांना 46,291 म्हणजे साधारणपणे 33.98% एवढं त्यांना मतदान घेऊन ते या मतदारसंघामधून विजयी झालेले होते. दुसऱ्या क्रमांकावरती होते तुमचे नितीन सरदेसाई. यांना हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून उभा होते. मागच्या टर्मला म्हणजे 2009ला हे स्थानिक आमदार देखील राहिलेले होते. मात्र 2014 साली त्यांना 40,350 म्हणजे साधारणपणे 29.62% एवढं मतदान त्यांना झालेलं होतं आणि ते दुसऱ्या क्रमांकावरती होते. तिसऱ्या क्रमांकावरती होते भारतीय जनता पार्टीचे आंबेकर विलास रमेश. यांना साधारणपणे 33,446 म्हणजे साधारणपणे 24.55% एवढं मतदान झालेलं होतं. तर चौथ्या क्रमांकावरती होते काँग्रेसचे प्रवीण नाईक. यांना साधारणपणे 11,917 म्हणजे साधारणपणे 8.75% एवढं मतदान झालं. 2019चा जर तुम्ही निकालाचा अभ्यास केला तर याच मतदारसंघामधून सदा सरवणकर हे पुन्हा त्या ठिकाणातून निवडून आले. त्यावेळी त्यांना साधारणपणे 61,337 म्हणजे साधारणपणे 49.5% एवढं मतदान झालं. तर दुसऱ्या क्रमांकावरती होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे फायर ब्रँड नेते संदीप सुधाकर देशपांडे. यांना साधारणपणे 42,690 म्हणजे साधारणपणे 34.4% एवढं मतदान झालं. तर तिसऱ्या क्रमांकावरती होते काँग्रेसचे प्रवीण नाईक. यांना साधारणपणे 15,246 म्हणजेच 12.3% एवढं मतदान झालेलं आहे. मित्रांनो, हा मतदारसंघ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी का महत्वाचा आहे याचं कारण असं आहे की याच ठिकाणातून शिवतीर्थ येतो, शिवसेना भवन येतं, मराठी माणसांचं राजकारण येतं आणि महत्वाचं म्हणजे 2009 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे 13 शिलेदार निवडून आलेले होते त्यापैकीच एक म्हणजे माहीम मतदारसंघामधून निवडून आलेले नितीन सरदेसाई. याच मतदारसंघावरती जर तुम्ही पाहिलं तर 2009 ची निवडणूक असेल, 2014 ची निवडणूक असेल, 2019 ची निवडणूक असेल, या मतदारसंघावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपला मताची टक्केवारी
ही कदापिही खाली उतरू दिलेली नाही. म्हणजेच 2009 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 37.82% मतं पडली, 2014ला 29.62% एवढी मतदान झालं आणि 2019ला जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 34.4% एवढं मतदान त्यांना मिळालेलं आहे. म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे क्रमांक 2 ची मताची टक्केवारी त्यांनी या मतदारसंघामधून घेतलेली आहे 2014 आणि 2019 साली. सध्याच्या घडीला जर अमित ठाकरे विधानसभेच्या निवडणुकीला जर उभे राहिले तर त्यांना या निवडणुकीमध्ये मताच्या विभाजनाचा किंवा मतांच्या विभाजनाचा मोठ्या प्रमाणात त्यांना फरक किंवा प्रभाव जाणून दिसून येऊ शकतो. सध्याला शिवसेनेचे 2 गट पडलेले आहेत. म्हणजे जे विद्यमान आणि स्टँडिंग आमदार आहेत सदा सरवणकर यांच्या मतांचं विभाजन होऊ शकतं आणि यांच्या मतांचे विभाजन होणार आहे हे सगळ्यांच्याच लक्षामध्ये आलेलं आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे 2 गट या ठिकाणातून उभे आहेत. शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे रिंगणामध्ये उभे आहेत, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर तिसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या ठिकाणी पाठिंबा दर्शवलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दर्शवलेला असल्यामुळे या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं देखील काही हक्काचं मतदान आहे. 2014च्या निवडणुकीचा जर तुम्ही अभ्यास केला तर साधारणपणे 24.55% महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एवढ्या मतांची या ठिकाणातून मतदान झालेलं होतं. म्हणून यावेळीच्या निवडणुकीमध्ये सदा सरवणकर यांच्या मताचं जर विभाजन झालं आणि भारतीय जनता पार्टी यांना मानणाऱ्या वर्ग गटाने जर अमित ठाकरे यांच्या बाजूने जर आपला निवडणुकीचा कौल दिला, त्याचप्रमाणे तिसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मतदारसंघामध्ये एकत्र येते, अशा प्रकारचं चित्र सध्याच्या घडीला तरी दिसत आहे. आणि महत्वाचा फॅक्टर जो आहे तो म्हणजे मुस्लिम समाज. याच मुस्लिम समाजाचं जर मताचं डिवायडेशन झालं तर मग या मतदारसंघामधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे यांचा विजयाचा मार्ग हा सोपा होणार आहे.